नमस्कार मित्रांनो. आज मी नेते तुम्हाला माझ्या बागेत. आज खूप छान छान रंगीबेरंगी फुलं फुललेत आणि ज्याच्यावर फुलं नाही फुललेत ती सुद्धा तुम्हाला मी झाडं दाखवते. हे बघा, हे आहे गुलाबाचं झाड. यावर ना पिवळ्या रंगाची गुलाब येतात आणि हे गावठी गावठी गुलाब आहे. भरपूर अशी झुपके येतात. पण मी वरून आता कट केलं हिवाळा असल्यामुळे आणि आता त्याला छोट्या छोट्या बारीक कळ्या आल्यात. पण जरा ती फांदी पुढे गेलेली आहे. आणि हे आहे शोपीस. हे बघा. ही बघा, ही आहे लिली. हिला ना पांढरी फुलं येतात आणि त्या फुलांचा हार सुद्धा करतात देवासाठी. आणि हे सुद्धा एक शोपीस आहे. ह्याला पण ना ही पांढरी फुलं येतात मोठी. हे आहे सोनटक्क्याचं झाड. हे बघा, हे माझ्या पुढच्या अंगणामध्ये सुद्धा आहे आणि हे पाठच्या परसवामध्ये सुद्धा आहे. ही बघा, ही आहे बट शेवंती आणि किती सारी फुलले ती बघा. तुम्हाला आवाज येत असेल. आमच्या नवीन घराचं काम सुरू आहे. तिथे मशीनचा आवाज येतोय. हे बघा, हे आहे स्नेक पात आणि त्याला अशी फुलं येतात. ही बघा. तुम्ही या पातीला काय म्हणता? आणि आता ही फुलं आहेत ना, हे बघा, एवढी मोठी होणार. म्हणजे तो जो देठ आहे ना तो एवढा मोठा होणार. अशी छान फुलं फुलतात. हे बघा, ही आहे पिवळ्या रंगाची जास्वंदी. छान फुल फुललंय ना. ही आहे नादवटी. पण हिला सफेद कनेरी सुद्धा म्हणतात. आता हिच्यावरती तर फुलं आता आहेत ना, ही पावसाळ्यामध्ये भरपूर फुलते. हे बघा, हे सुद्धा एक शोपीस आहे. हे झाड मोठं होतं म्हणून मी मागच्या परसवात लावलंय. आणि कोरपड बघा किती सारे आहेत माझ्याकडे. हे बघा, रांगच लागलेली आहे. हे जमिनीत सुद्धा आलंय बघा. आणि तो खाली पडला म्हणून मी काठी उभी केली त्याला. हे बघा, ही आहे लाल जास्वंदी. हे बघा, किती सारी फुलले ती बघा. आणि काय छान वाटतंय ते बघा. अशी ना भरपूर प्रकारची फुलं फुललेत मित्रांनो माझ्या बागेमध्ये. पण आता एक शेवटचं तुम्हाला मी दाखवते, ते आपण बघूया ते कोणतं फुल आहे. ही बघा, ही आहे मोठी शेवंती आणि त्यावरती किती फुलं फुललेत बघा. ही बघा, भरपूर फुलं फुललेत. तुम्हाला दाखवण्यासारखी माझ्या बागेमध्ये भरपूर सारी फुलं आहेत. पण ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. आता ही फुलं जी मोठी चांगली मस्त फुललेत ना, ही फुलं मी काढते आणि मी याचं काय बनवते, गजरा किंवा वेणी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता ही फुलं मी काढून घेते. ही फुलं मी काढते. मला तुम्ही एक सांगा, तुम्हाला या फुलापासून काय बनवलेलं आवडेल, गजरा की वेणी? मला जे आवडते ते मी बनवते. फुलं जी अशी मोठी फुललेली असतात ना, ही बघा, तीच फुलं घ्यायची. बघा, ही पूर्ण फुलं एक साईजची वाटतात. नाही छोटा ना मोठा. आता यामध्ये छोटा फुल आहे पण मी तो काढला नाही. हा 2 दिवसात चांगला मोठा होईल. आता मी सर्व ही एक साईजची फुलं काढली ती बघा. म्हणजे आपण जे काय बनवू गजरा किंवा वेणी, ती दिसायला एकदम सुंदर दिसली पाहिजे, होय ना.
आता ही फुलं काढलेत ना मी, या फुलांचं आता मी बनवते वेणी. आणि वेणी बनवण्यासाठी मी घेतलंय एक पांढरी एक सूतगुंडी, रंगीत एक ऊन घेतलाय आणि छोटे छोटे रंगीत ऊनचे तुकडे घेतलेत 5-6. ही बेगड घेतली आहे. तुम्ही याला काय म्हणता, बेगड म्हणता की चमकी म्हणता. आणि कात्री घेतले. आता मी बनवते वेणी. ही बेगड आहे, ही मी अगोदर कापून घेते. आता अशी कापून घेतली ना का हिला मधी कापायची अशी. हे बघा अशी लांब होणार. जर तुम्हाला जास्त लांब नको आहे तर तुम्ही इथून दोन्ही बाजूनी थोडंसं कट करू शकता. आता मला एवढी लांब नको आहे म्हणून मी दोन्ही बाजूनी थोडी थोडी कट करते. तर थोडंसं कट करते. हे बघा एवढं बस झालं. आता हे कापून मी एका बाजूला ठेवते. वेणीमध्ये लावताना ना अलगतच उचलायचं. आता एकदा विस्कळलं ना मग परत गोला करताना खूप वेळ लागतं आपल्याला. आता हे एका बाजूला ठेवते मी. हे रंगीत दोरे पण घेतलेत छोटे छोटे कट करून. आता हा पांढरा दोरा घेतलाय ना मी, हा एक टेबल आहे, हे टेबलाच्या पायाला हा दोरा मी बांधून घेते असा. तुम्ही फलीवरती खिला ठोकून सुद्धा करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं करा तुम्ही. आता मी यामध्ये हा रंगीत दोरा घेतलाय वेणी बनवण्यासाठी. पांढरा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पांढराही घेऊ शकता, रंगीत हवा असेल तर रंगीत पण घेऊ शकता. मी हा रंगीत घेतलेला आहे. आणि हा दोरा डबल करण्याची गरज नाही. सिंगल मध्ये तुम्ही जरी वेणी बनवलात ना तरी काय हरकत नाही. आणि आपल्याला जेवढा दोरा हवा आहे ना वेणीसाठी त्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा. हे बघा आता मी यामध्ये ह्याला असं शेसर गाठ मारून ठेवते म्हणजे पटकन आपण सोडू शकतो. एकदम घट्ट बांधायची नाही तर वेणी मध्येच सुटू शकते, म्हणून घट्ट शेसरगाठ असं मारून ठेवायची. एक बाजूला असं थोडंसं ठेवायचं कोणा, म्हणजे खेचलं की आपला दोरा निघाला. पण ती बांधणार ना ती घट्ट बांधायची. बघा जरा ताणून बघायचं. आता इथे मला किती हवंय ना तेवढं मी घेते. वेणी किती मोठी हवे तेवढं मी घेते. हे बघा इथे एवढं, मग एवढं घेते ना, मग इथे मी गाठ मारते असं. हे बघा इथे पण गाठ मारून झाली. आपला दोरा पण मस्त इथे सुद्धा बांधला गेलाय व्यवस्थित. आता हा जो दोरा आपण जेवढी वेणीसाठी घेतलाय ना त्याच्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा. म्हणजे जे आपण वेणीला गाठ मारतो त्यामुळे आपल्याला हा दोरा जो आहे, जो वेणीचं फूल आपल्याला लपेटायचं आहे त्याच्यासाठी हा दोरा जरा जास्तच मोठा घ्यायचा. कमी नाही पडला पाहिजे. जरासं वेणी झाल्याच्यानंतर कट करून टाकावा लागला तरी चालेल, पण मधीच गाठ मारून आपली वेणी खराब करून नाही घ्यायची. हे बघा आता झालं कंप्लीट. हा दोरा इथे बांधून घेतला मी. बघा मी डबल घेतलाय दोरा, म्हणजे का जास्त झालं तरी चालेल पण कमी नको पडू दे. हे बघा आता हे घेतलं मी पहिलं फूल, हे याच्यामध्ये घालायचं असं. हे बघा जास्त ताणायचं नाही आणि हा दोरा असं मारून हे बघा अलगतच खेचायचं. हे बघा आता हा दुसरा फूल लावलाय ना, मग त्यावरती आपल्याला हवं असेल तर 2 फुलाच्या अंतरावरती पण तुम्ही हा रंगीत दोरा लावू शकता, किंवा तुमच्याकडे कुठली रंगीत फुलं असतील ते सुद्धा तुम्ही लावू शकता. हे बघा हे बघा अशा प्रकारे हे सर्व असं आपण वेणी बनवून घेऊया. पाठी जर देठ असेल तर आपण नखाने सुद्धा कट करू शकतो.
आता इथे मी हिरवा दोरा लावलाय, आता इथे मी लाल लावते, म्हणजे जरा वेणी आपली चांगली शोभून दिसेल. तर इथे तुम्ही बेगड पण ठेवू शकता, किंवा तुम्हाला हवं असेल तर रंगीत दोरा पण ठेवू शकता. हे बघा, बेगड मी वरूनच ठेवले. हे बघा, छान दिसते ना. तर इथे घेते मी निळा रंगाचा दोरा, हे सुद्धा मी वरूनच ठेवते. आपल्याला येत नसेल ना तर प्रयत्न करून बघायचा. आता हा वरून मी घेतलाय दोरा, पण तो सुद्धा दोरा एकदम व्यवस्थित आला बघा. आणि हे दोन मी आतून घेतले होते फुलावरून, पण हे पण छान आलं. आता घेते मी बेगड. आहे ना छान, दोरे पण रंगीत लावले त्यामुळे आणखीन छान दिसते. मार्गशीर्ष महिना सुरू असला ना का ही वेणी 70 रुपये 80 रुपये असं विकतात. मग लोक काय करतात माहितीये, पैसा पण तेवढा असला पाहिजे ना हो. कधी पगाराची वेळ असते, कधी नसते. मग लोक काय करतात, गजरेच नेतात वाटायला, आणि जो करा सजवतात त्याच्यावरती वेणी ठेवतात. असं करतात. मग जे उपास करते ती सुद्धा वेणी नाही घालत, गजराच घालते. एवढी फुलं महाग होतात. म्हणजे ज्या दिवशी सण असतो, म्हणजे ज्या सणाचा आपला सीझन असतो त्यावेळी अशी फुलं महाग महाग होतात. तुम्हाला असं वाटतंय की छोटी फुलं आहेत तर आपण तिथे 2 फुलं घ्यायची, पण वेणी अशी वाकडी तिकडी नाही आपल्याला दिसली पाहिजे. शेवटला आपण डबल गाठ मारायची, म्हणजे फूल सुटलं नाही पाहिजे. हे बघा किती सुंदर झाली, आणि रंगीत दोरे लावल्यामुळे शोभून दिसते बघा. आता तुम्ही मला सांगा, शहरामध्ये ही वेणी कितीला असेल, आणि आपण तर इथे फुकट बनवली. म्हणजे आपण फुलांसाठी मेहनत तर करतो, पण फुलं आपल्या झाडावरची ताजी ताजी काढून त्याची मी इथे घरातच बसून मस्त छान वेणी बनवली. सुंदर छान शेवंतीच्या फुलाची वेणी तयार आहे, आणि रंगीत दोऱ्यामध्ये मी वेणी बनवली त्यामुळे वेणी आणखीनच छान दिसते. तुम्ही जर ही वेणी मैत्रिणीनो जर डोक्यात घातलात तर तुमची शेजारची मैत्रीण म्हणेल, अगं रंगीत दोऱ्यातली वेणी किती छान दिसते, कुठून घेतलीस, कितीला घेतलीस? आपल्या बायकांचं हे असंच असतं, होय की नाही? चला तर मग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? तुम्ही सुद्धा ना मैत्रिणीनो ही फुलं अशी विकत आणून तुमचा जो आवडीचा रंग आहे त्या रंगाचा दोरा घ्यायचा, आणि ही वेणी तुम्ही घरच्या घरी असं बनवू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.